नमस्कार, मी उर्मिला कवडे डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, मी 42चं ब्लाऊज कट करून दाखवलं होतं बोटनेकमध्ये 1 टक्स। तर बघा, आज मी तुम्हाला हे शिवून दाखवणार आहे, तर कसं आपल्याला शिवायचं आहे। तर बघा, मी पाठीमागचा भाग घेतलेला आहे पहिले। तर मी तुम्हाला म्हटले होते की मी तुम्हाला याचीवाली दुसऱ्या भागामध्ये जोडून दाखवणार आहे, कसं जोडायचं आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्याला ब्लाऊज पीसचं कापड सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे। या पद्धतीने मी याची कटिंग तुम्हाला संपूर्ण दाखवलेली आहे, ती पण तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला समोरचा पाठीमागचा भाग कसा जोडायचा हे पण तुम्हाला नक्की कळेल। तर बघा, या पद्धतीने पिना लावून घेतलेला आहे, सोयीचा भाग ठेवून घेतलेला आहे। अस्तरवरती आपल्याला अशी गळ्याला पहिले टिप मारून घ्यायची व्यवस्थित। त्याच्यावरती खडे आहे, त्याच्यामुळे थोडंसं जड जात आहे शिवायला। तर बघा, या पद्धतीने आपल्याला गळ्याला पहिली टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित। तर बघा, गळ्याला टिप मारून घेतलेली आहे। तर बघा, या पद्धतीने खड्याने थोडंसं जड गेलेलं आहे शिवायला, पण आपल्याला दमादमाने शिवून घ्यायचं आहे। तर बघा, या पद्धतीने शिवून घेतल्याच्यानंतर गळ्याला टिप मारल्याच्यानंतर आपल्याला कमरेला पण टिप मारून घ्यायची आहे अर्धा इंचाने। तर बघा, या पद्धतीने टिप मारून घेतल्याच्यानंतर आपल्याला आता गळ्याचं जे कापड आहे ब्लाऊज पीसाचं उरलेलं ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित। तर बघा, कट करून घेतल्याच्यानंतर आपल्याला गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे व्यवस्थित पलटले जाते, झोळ वगैरे पडत नाही। तर बघा, कट मारून घेतल्याच्यानंतर आपल्याला हात घालून असं सोयीचं कापड करून घ्यायचं आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे आणि कमरेला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित। तर बघा, हाताने आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि हाताने आपल्याला दमादमाने अशी हाताने प्रेस करून असं टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित। तर बघा, व्यवस्थित टिप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला कमरेला पण व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, मी अगदी सोपी पद्धत तुम्हाला सांगत असते, तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जा, म्हणजे तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ टाकीन त्यावेळेस तुम्हाला पहिले आपलीवाली व्हिडिओ पडेल। तर बघा, या पद्धतीने कमरेला टिप मारून घेतल्याच्यानंतर सगळीकडून आपल्याला व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे। या पद्धतीने कापड व्यवस्थित हाताने व्यवस्थित करून घ्यायचं आणि टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, टिप मारून घेतल्याच्यानंतर उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे काठोकाठ अस्तरला। तर बघा, या पद्धतीने कट करून घेतलेलं एका साईडचं आणि इकडच्या साईडने आपण असं टिप मारून घेऊया। तर बघा, या पद्धतीने कमरेला पण परत एक टिप मारून घेतलेली आहे आणि उरलेलं कापड ब्लाऊज पीसाचं मी कट करून घेतलेलं आहे। तर बघा, कट करून घेतल्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण जे कॅनव्हासवरती गळा कापलेला होता त्याला आपल्याला अशी जिथं मी पेनाने खडूने मार्किंग करून घेतली होती त्याच्यावरती आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित। तर बघा, टिप मारून घेतल्याच्यानंतर जे उरलेलं कापड आहे अस्तरचं त्याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे जेव्हा आपण मधून टिप मारतो याला अशी, तर मग ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये टिप मारल्या जाते। तर बघा, व्यवस्थित आपण आता ही टिप मारून घेतलेली आहे, याचा आपल्याला आता मध्ये घ्यायचा व्यवस्थित, याला खडूने मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा, खडूने मार्किंग करून घेतल्याच्यानंतर जो पाठीमागचा आपण गळा तयार करून घेतलेला आहे त्याच्यावरती पण आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित। तर बघा, खडूने पण मार्किंग करून घेतलेली आहे। तर बघा, या पद्धतीने आपल्याला जे आपण मार्जिंगसाठी म्हणजे थोडंसं आपल्याला गळ्याला टिप ठेवलं होतं 1 इंचाचा गॅप, तो गॅप आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला मध्यभागी अशी टिपा मारून घ्यायची आहे, म्हणजे एकदा पिना पॅक करून घ्यायची आहे। जी आपण पहिली टिप मारली होती तशीच आपल्याला या पद्धतीने अशी टिप मारून घ्यायची आहे एकदम व्यवस्थित। पहिली जरी टिप चुकली असली तरी पण याच्यावरती अजिबात चुकून द्यायची नाही, म्हणजे गळा वगैरे तिरका वगैरे होऊ द्यायचा नाही अजिबात। तर थोडी जरी टिप चुकली तर गळाची व्यवस्थित फिनिशिंग येणार नाही। तर बघा, व्यवस्थित आपण अशी टिप मारून घेतलेली आहे या पद्धतीने। तर बघा, टिप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे, धागा वगैरे कट करून घ्यायचा आहे, पिना पण आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघा, या पद्धतीने व्यवस्थित आपली अशी टिप मारून झालेली आहे। तर बघा, आता आपल्याला इथून कट करून घ्यायचं आहे, थोडं थोडं आपल्याला कापड ठेवायचं आहे या पद्धतीने। हे बघा, तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीने। तर बघा, हे आपल्यावाले सगळे पार्ट कट झाले पाहिजे या पद्धतीने 4। तर बघा, कट करून झाल्याच्यानंतर याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे, म्हणजे पलटायला सोपं जातं। तर बघा, छोटे छोटे कट मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला हे आतमध्ये पलटून घ्यायचं आहे। तर बघा, हातमध्ये पलटून घेतल्याच्यानंतर व्यवस्थित हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला आता टिप मारून घ्यायची आहे। तर बघा, व्यवस्थित आपल्याला अशी टिप काठोकाठ मारून घ्यायची आहे। तुम्हाला याच्यावरती लेस लावायची असली तर गळ्याला तुम्ही लेस पण लावू शकता, तर मी लेस नाही लावणार आहे। तर कस्टमरला लेस नव्हती पाहिजे त्याच्यामुळे मी लेस लावणार नाही आहे। तर बघा, या पद्धतीने गळ्याला टिप मारून घेतल्याच्यानंतर धागा वगैरे कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित। तर बघा, धागा पण कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला पाठीमागचे आपल्याला याच्यावाले टक्स घ्यायचे आहे। तर बघा, पाठीमागचे टक्स घ्यायचे आपल्याला
मी तुम्हाला दाखवलेले आहे 4 इंच मध्यातून घ्यायचं आहे आणि उभा पण 4-4.5 इंच आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे. मी जे कटिंग केलेली आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलेले आहे की आपल्याला टक्स कसा घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आणि किती मारायचा आहे. तर बघा या पद्धतीने टक्स पाठीमागचे मारून झालेले आहे. तर बघा व्यवस्थित, तर बघा पाठीमागचे भाग आपला तयार झालेला आहे. तर आता आपल्याला समोरचा भाग घ्यायचा आहे. समोरच्या भागाला आता आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर बघा मध्यातून आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने. तर कट करून घेतल्याच्या नंतर जे काठ आहे ती काठ आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर बघा ते बाईचे काठ आहे तर ते कट करून घ्यायचे आहे. तर बघा मी कट करून घेतलेलं आहे आणि खालून थोडंसं जॉईंट मारून घेतलेलं आहे या पद्धतीने. तर बघा हे कापड आपल्याला उलटं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती दोन्हीकडचे 2 पार्ट ठेवून घ्यायचे आहे समोरचा. तर बघा आता आपल्याला समोरचा भाग जोडून घ्यायचा आहे. तर बघा या पद्धतीने मी समोरचा भाग ठेवून घेतलेला आहे आणि याला पिना पॅक करून घ्यायचे आहे आपल्याला, म्हणजे इकडे तिकडे कापड सरकणार नाही. याच्यावरती खडे आहे तर खूप जड गेलेले आहे हे ब्लाऊज शिवायला मला, याच्यावरती खडे आहे म्हणून नुसती सुई याच्यावरती उड्या मारित होती, त्याच्यामुळं मी इथं व्यवस्थित पिना लावून घेतलेला आहे आणि दमाने असं धागा असा थोडासा ढिला करून अशी टीप मारून घेतलेली आहे. म्हणजे याच्यावरती टीप मारल्याच जात नव्हती पण मी दमाने याच्यावरती टीप मारून घेतलेली आहे व्यवस्थित सगळीकडून. तर बघा व्यवस्थित टीप मारून घेतल्याच्या नंतर उरलेलं ब्लाऊज पीसाचं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा कट करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित मी कट करून घेतलेलं आहे. तर बघा या पद्धतीने आपल्याला समोरचा भाग तयार झालेला आहे. तर बघा 4 इंचाचा असा घ्यायचा आहे आणि 5 इंच उभा घ्यायचा आणि 1 इंच साईडने घ्यायचा या पद्धतीने. तर हा आहे समोरचा टक्स. तर बघा अशी आपल्याला तिरकी टीप मारून घ्यायची आहे. तर बघा समोरचा टक्स आपला तयार झालेला आहे. तर बघा समोरचा टक्स तयार झाल्याच्या नंतर तुम्ही याच्यातून 1.5 इंच इकडं घेऊन तुम्ही इकडचा पण टक्स मारू शकता, म्हणजे प्रिन्स कट सारखा याच्यावाला कट येतो या पद्धतीने. तुम्हाला मारायचं असलं तर तुम्ही या पद्धतीने मारू शकता, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, पण मी हे मारणार नाही आहे. तर बघा 1 टक्सच घेतलेला आहे मी. तर बघा त्या पद्धतीने हे तयार झालेलं आहे. दुसरं पण आपण सेम याच पद्धतीने तयार करून घेतलेलं आहे. तर बघा तयार करून घेतल्याच्या नंतर आता याच्यावरती आपल्याला हुकपट्टी आणि लूकपट्टी तयार करून घ्यायची आहे. तर बघा उजव्या हाताला हुक आहे आणि डाव्या हाताला काज आहे. तर बघा या पद्धतीने मी पहिले काजाचं करून घेत आहे. तर बघा या पद्धतीने ते आपल्याला अस्तरच्या बाजूने ठेवून घ्यायचं या पद्धतीने आणि अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला अशी मध्ये 1 इंच किंवा अर्धा इंच मुडपून घ्यायची आणि याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे, दाब टीप. तर बघा हे एवढं व्यवस्थित तुम्हाला कोणीच सांगणार नाही की कसं लावायचं आहे. तर बघा मी तुम्हाला हे पण दाखवलेलं आहे की हुकपट्टी आणि लूकपट्टी कशी लावायची, हे पण तुम्हाला मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर बघा आता ही हुकाची पट्टी आहे, तर ही हुकाची पट्टी ओरून घ्यायची आहे, दाबून टीप मारून घ्यायची आणि त्याच्यावरती आपल्याला एक दाब टीप द्यायची आहे या पद्धतीने. तर बघा दाब टीप द्यायची आहे, म्हणजे दाब टीपीने व्यवस्थित फिनिशिंग येते. तर बघा दाब टीप देऊन घेतल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लेवलमध्ये आपल्याला अर्धा इंचमध्ये मुडपून घ्यायचं आहे. लेवलमध्ये आपल्याला याला टीप मारून घ्यायची आहे आणि उरलेला अस्तर कट करून घ्यायचा आहे. तर बघा व्यवस्थित कट करून घेतल्याच्या नंतर या पद्धतीने आपल्याला दोन्ही पट्ट्या तयार झालेल्या आहे. तर बघा आपल्याला याची लेवल बघून घ्यायची आहे, खालीवर असलं ते पार्ट तर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा हे व्यवस्थित आहे, थोडंसं आहे तर मी नॉर्मल कट करून घेतलेलं आहे. तर बघा या पद्धतीने आता आपल्याला पायपिंगसाठी असा तिरका कापड काढून घ्यायचा आहे अस्तरचं. तुम्ही ब्लाऊज पीसाचं असलं तर ब्लाऊज पीसाचं पण घेऊ शकता. तर बघा मी तिरक्या 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहे. तर बघा या पद्धतीने थोडं आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे याच्यावरती. तर बघा व्यवस्थित टीप मारून घेतल्याच्या नंतर त्याचे कोपरे वगैरे कट करून घ्यायचे आणि दुसरी पण पट्टी सेम अशीच तयार करून घ्यायची आहे. तर बघा मी दुसरी पण पट्टी तयार करून घेतलेली आहे. तर बघा इकडून आपल्याला अशी गळ्याला लावून घ्यायची आहे या पद्धतीने, व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने. तर बघा गळ्याला अशी आपल्याला थोडी अशी टीप मारून घ्यायची आणि हाताने व्यवस्थित फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि अर्धा इंच आपल्याला इकडे ठेवायचं आहे आणि आतमध्ये मुडपून घ्यायचं या पद्धतीने. तर बघा या पद्धतीने मुडपून घेतल्याच्या नंतर याच्यावरती पक्की टीप मारून घ्यायची आहे आणि याच्यावरती छोटे कट मारून घ्यायचे आहे. जेव्हा तुम्ही पायपिंग करता गळ्याला, त्या गळ्याला पण सेम या पद्धतीनेच आपल्याला पायपिंग काढायची आहे, म्हणजे कापड काढायचं आहे, म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग येते. तर बघा या पद्धतीने आपण याला पायपिंग नाही करणार आहोत, आज डायरेक्ट आतमध्ये मुडपून घेणार आहोत. तर बघा या पद्धतीने आतमध्ये मुडपून घेतलेलं आहे आणि याच्यावरती टीप मारून घेतलेली आहे. तुम्ही याच्यावरती 2 टिपा पण मारू शकता. तर बघा या पद्धतीने दुसरं पण आपण सेम याच पद्धतीने तयार करून घेऊया.
तर बघा दुसरं पण मी पार्ट तयार करून घेतलेलं आहे. परत आपल्याला याची लेवल बघून घ्यायची आहे. खालीवर असला तर थोडंसं कट करून घ्यायचं आहे. तर याची व्यवस्थित लेवल आहे. तर बघा आता आपल्याला याला कंबरपट्टी लावून घ्यायची आहे, म्हणजे समोरची पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा याची लेवल आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे. थोडं काठाला जे घेतलेलं आहे त्याला थोडंसं टिप मारायची आहे, म्हणजे काठोकाठ. तर बघा या पद्धतीने आपला जो टक्स आहे तो टक्स आपल्याला हुक पट्टीकडून किंवा लूक पट्टीकडून घ्यायचा आहे या पद्धतीने, आणि अर्धा इंच अशी टिप मारीत चालायचं आहे. तर बघा या पद्धतीने अर्धा इंच टिप मारून घेते. त्याच्यानंतर उरलेलं कापड कट करायचं आहे आणि याच्यावरती दाब टिप द्यायची आहे व्यवस्थित. तर बघा दाब टिप देऊन घेतल्याच्या नंतर धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि या पद्धतीने एकदम लेवल अशी आपल्याला आतमध्ये मुडपून घ्यायचं आहे. थोडंसं अर्धा इंच मध्ये घालायचं आहे आणि याच्यावरती आता पक्की आपल्याला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित. पहिले आपल्याला इकडून टिप मारायची आहे या पद्धतीने. तर बघा टिप मारून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला सरळ व्यवस्थित मध्ये कापड दुमडीत जायचं आहे आणि टिप मारीत चालायचं आहे. तर बघा व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे. तर बघा टिप मारून घेतल्याच्यानंतर उरलेलं कापड आपल्याला कट करून घ्यायचं आहे. धागे पण कट करून घ्यायचे आहे. तर बघा इकडची पण आपल्याला सेम तशीच पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघा दोन्ही याच्या मी पट्ट्या लावून घेतलेल्या आहे. तर बघा एकदम व्यवस्थित आपली फिनिशिंगमध्ये लेवल तयार झालेली आहे. तर बघा आता आपल्याला याच्यावरती आता समोरचा भाग आणि पाठीमागचा भाग आता आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर बघा एकदम असा गळ्याला गळा जोडून घ्यायचा आहे आणि याच्यावरती छोटीशी काहीतरी आपल्याला किंचित टिप मारून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला उलटसुलट करायचं आहे. तर बघा धागे वगैरे कट करून घ्यायचे आणि इकडचं जे जास्तच झालं आहे ते पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर बघा या पद्धतीने अशी लेवल घ्यायची आहे आणि आपल्याला आता अर्धा इंच टिप मारून घ्यायची आहे. तर बघा आपल्याला शोल्डर पण जोडून झालेलं आहे या पद्धतीने. तर बघा याच्यावरती 2 टिपा मारून घ्यायच्या आहे पक्क्या. तर बघा आपलं शोल्डर पण जोडून झालेलं आहे आणि आपण पलीकडचं पण सेम तसंच या पद्धतीने जोडून घेऊया. तर बघा जोडून घेतलेलं आहे दोन्ही पण मी शोल्डर तर या पद्धतीने. तर बघा आपलं पाठीमागचा पण भाग तयार झालेला आहे, समोरचा भाग पण तयार झालेला आहे. तर बघा मी याच्यावरती छोटे छोटे लटकन तयार करून घेतलेले. तर बघा ते आपण नॉट मी आयती नाही म्हणजे तयार करून घेतलेली आहे. तुम्ही आयती पण लावू शकता. तर बघा हे पक्क करून घ्यायचं आणि उरलेलं आपल्या कट करून घ्यायचं आहे नॉट. तर बघा आपला समोरचा भाग तयार झालेला आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि याची बाई मी डिझाईनची टाकणार आहे, तर मी ती पण शिवणार आहे डिझाईनची, ती तुम्हाला नक्की टाकीन. तर बघा आजचा तुम्हाला बोटनेकचा भाग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.